नमस्कार मित्रांनो, मी मराठी माणूस प्रदीप। शिवसेना प्रमुख नक्की कोण? राज ठाकरे की एकनाथ शिंदे? बोलूया सविस्तर या विषयांवरती। अत्यंत महत्त्वाचा विषय। शिवसेना संघटना बाळासाहेबांनी काढली खरी, पण त्या बाळासाहेबांना पुढे जाऊन माहीत नव्हतं की आपल्यानंतर या शिवसेनेची अवस्था काय होणार आहे। म्हणजे त्या बाळासाहेबांनी ज्या प्रकारचा झंझावात या शिवसेनेमध्ये उभा केला, ज्या शिवसेनेला जगामध्ये हिंदुत्वाची लीडरशिप म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नंतर हिंदुत्वावरती प्रखरपणे बोलणारे कोण असतील तर ते बाळासाहेब आहेत आजच्या घडीला। अशा प्रत्येक ठिकाणी बातम्या येऊ लागल्या म्हणण्यापेक्षा येत होत्या, आणि ती खरी हिंदुत्वाची ताकद मोठी होताना शिवसेनेच्या स्वरूपाने आपण अनेकांनी पाहिले असेल। आम्हाला तरी त्या आपल्याला काही गोष्टी नसतील मिळाल्या, पण जे बाळासाहेबांच्या काळातली सगळी लोक होती त्यांना माहीत असेल की बाळासाहेबांचा झंझावात केवढा मोठा होता। ज्या बाळासाहेबांनी बाबरीच्या मशिदीचा ढाचा पाडल्यानंतर छाती ठोकपणे सांगितलं की मी हा ढाचा पाडला आणि माझ्या सैनिकांनी पाडलाय, एवढी छाती ठोकपणे जी काही सगळं मला असं वाटतं जो स्वाभिमान आहे, जी डेअरिंग आहे, ती बाळासाहेबांच्या आतमध्ये होती। आणि खरा हिंदुत्ववादी चेहरा म्हणून बाळासाहेबांनी जी काही ओळख भारतामध्ये मिळवली, जगभरामध्ये मिळवली, कदाचित पाकिस्तानमध्ये बाकीच्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये हिंदुत्वाचा चेहरा म्हणून बाळासाहेबांचं नाव आदबीनं घेतलं जायचं हे आपल्याला विसरून चालणार नाही। पण या शिवसेनेला खिंडार पडलं। या शिवसेनेला उद्धव ठाकरेंनी महायुतीचं सगळं बंधनं तोडून महाविकास आघाडीसोबत शरद पवारांच्या मांडीला मांडी लावून बसलेले, ज्या शरद पवारांनी पुलोदचं सरकार पाडलं, ज्या शरद पवारांनी काँग्रेस सोडली, ज्या शरद पवारांनी कित्येकांची घरं फोडली, त्या शरद पवारांना सगळे वस्ताद म्हणणारी लोक एकनाथ शिंदेंच्या फुटीवरती गद्दार म्हणू लागले। पण या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण एका वेगळ्या चष्म्यातून पाहतो किंवा या सगळ्या गोष्टी जेव्हा आपण हिंदुत्वाच्या चष्म्यातून पाहतो तेव्हा मात्र काही गोष्टी औरच आहेत। आणि त्या सगळ्या गोष्टी जेव्हा मला समजल्या, मी त्या गोष्टींचा जेव्हा अभ्यास केला तेव्हा मग मला समजलं की नक्की शिवसेना प्रमुख नक्की कोण आहे। बोलूयात आपण, अजून सविस्तर बोलूया। मी अजून पुढे तुम्हाला काही पॉईंट सांग। या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर एकनाथ शिंदे जेव्हा 40 आमदार घेऊन निघून गेले, ते एकनाथ शिंदे जेव्हा बाळासाहेब असं म्हणले होते की मी माझ्या शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, ज्या दिवशी अशी वेळ येईल ना त्या दिवशी मी माझं दुकान बंद करून टाकेल, म्हणजे माझ्या पक्षाचं दुकान बंद करेल, बस म्हणेल नको मला या राजकारणामध्ये, असे विचार घेणारे एकनाथ शिंदे 2 वर्ष काहीतरी घुसमटले महाविकास आघाडीसोबत, शरद पवारांच्या सगळ्या गोष्टींसोबत घुसमटले। त्याच शिवसेनेमध्ये 2 गट होते। एक गट म्हणजे जे 40 जण गेलेत ते, आणि दुसरा गट म्हणजे जे आत्ता मशाल घेऊन हातामध्ये आहेत ते। आणि या गटांमध्ये अंतर्गत धुसफूस इतकी वाढायला लागली, इतक्या गोष्टी मोठ्या प्रमाणामध्ये होऊ लागल्या की कुठे ना कुठेतरी एकनाथ शिंदेना या सगळ्या गोष्टी सोडाव्या लागल्या। त्याच एकनाथ शिंदेला असे प्रश्न पडले होते, मी धर्मवीर पिक्चरमध्ये त्यांनी अनेक गोष्टी उलगड्या केल्यात की सुषमा अंधारेंसारखी एक नालायक बाई त्यांनी हिंदुत्वावरचे घाणेरडे शब्द बोलणारी त्यांनी तिथं प्रवक्त्या म्हणून पक्षामध्ये नेमली। ह्या कुठेतरी हिंदुत्वाला न रुचणाऱ्या गोष्टी, या सगळ्या गोष्टी कुठे ना कुठेतरी एकनाथ शिंदेना आतून खात होत्या, आणि त्यातूनच त्यांनी निर्णय घेतला। जी बाई बाळासाहेबांना थेरड्या म्हणून हिणवते ती बाई आपल्या पक्षात आल्यानंतर कुठल्या शिवसैनिकाला वाटेल की मी माझ्या पक्षात राहू? ज्या पक्षानं आपलं हिंदुत्व सोडलं, ज्या पक्षानं म्हणजे ज्या शिवसैनिकांनी अख्खी हयात या काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात कित्येकांचे खून पडले, कित्येक केसेस झाले, बाळासाहेबांनी एवढी मोठी संघटना यांच्या विरोधात उभी केली, त्यांच्या सोबत जाणं म्हणजे तिच्या याला चोराच्या सोबत आपण सगळ्या गोष्टी करणं, या कुठेतरी खटकणाऱ्या गोष्टी एकनाथ शिंदेंनी याचा वाचपा काढला आणि 40 जण घेऊन ते गुवाहाटीला गेले। आणि आल्यानंतर या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी या सगळ्या गोष्टी घोषित केल्या। पण या सगळ्या गोष्टी घोषित करत असताना शिवसेनेचं चिन्ह घेतलं, शिवसेना घेतली, शिवसेनेचे विचार घेतले, सगळ्या गोष्टी आपल्याकडे करून घेतल्या, पण त्या शिवसेनेला ते शिवसेना प्रमुख म्हणून कधी नाव देऊ शकलं नाही। या सगळ्या गोष्टीच्या मला असं वाटतं त्याची उत्तर त्यांनी या चित्रपटामध्ये, धर्मवीर चित्रपटामध्ये देऊन टाकली। त्यांच्या मनामध्ये आजही कुठेतरी धुसफुसतंय की कुठे ना कुठेतरी एक ठाकरे असा होता जो ठाकरे या सगळ्या गोष्टींचा हकदार होता, पण त्याला बाजूला करण्यात आलं। ते बाजूला केलं कोणी? बाळासाहेबांनी की या सगळ्या आजूबाजूच्या बडव्यांनी? म्हणजे जे राज ठाकरे म्हटले होते की बाळासाहेबांनी माझे विठ्ठल पण त्याच्या आजूबाजूच्या बडव्यांमुळे मला या सगळ्या गोष्टी सोडाव्या लागतात, तीच अगदी तशीच गोष्ट एकनाथ शिंदेंसोबत घडली आणि एकनाथ शिंदेंना या सगळ्या गोष्टी पावलं उचलावी लागली। ही गोष्ट अत्यंत गंभीर आहे, कारण एक घटना घडते तशाच अनेक घटना घडतात, आणि त्या घटना या सगळ्या गोष्टीची साधर्म्य असणारे असतात। त्या घटनांचा अभ्यास केल्यानंतर समजतं की कुठे ना कुठेतरी या बडव्यांमुळेच शिवसेनेला मोठ्यात मोठी खिंडारं पडली आणि बाळासाहेबांच्या हयातीत देखील पडली। हे आपल्याला विसरून चालणार नाही, कारण राज ठाकरे बाळासाहेबांच्या हयातीत बाहेर पडले, पण तेच राज ठाकरे पुढे आल्यानंतर त्यांनी त्यांची वेगळी संघटना निर्माण केली, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसारखी एक संघटना उभी केली, ते त्यांचे ते बाजूला झाले।
पण कुठेतरी आपली खरी शिवसेना धनुष्यबाणाची आपल्यासोबतच राहिली पाहिजे आणि ती संघटना कुठेही भरकटत जाऊ नये म्हणून एकनाथ शिंदे मात्र तिथं पाय तगून राहिले. आणि त्याच एकनाथ शिंदेने असा काही करिश्मा करून दाखवला की साक्षात बाळासाहेब देखील वर्ण म्हणत असतील की माझ्या धनुष्यबाणाची शिवसेना आजही त्याच स्वाभिमानानं जिवंत आहे आणि तो स्वाभिमान टिकवण्याचं काम एकनाथ शिंदेने केलं. पण हे एकनाथ शिंदे सगळ्या गोष्टी घेतात, सगळं काही करतात, पण शिवसेना प्रमुख म्हणून स्वतःचं नाव लावत नाहीत. आणि त्यांच्या आजही मनामध्ये राज ठाकरे नावाची व्यक्ती शिवसेना प्रमुख म्हणून कुठे ना कुठेतरी मुसंडी मारते. ही गोष्ट फार मला असं वाटतंय अत्यंत स्वाभिमानाची आहे. म्हणजे त्यांना जर या सगळ्या गोष्टी फोडून बाहेर यायचं असतं तर कदाचित त्यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी शिवसेना प्रमुख म्हणून स्वतःला म्हणवून घेतलं असतं. पण कुठेतरी राज ठाकरेंवरती झालेला अन्याय त्यांना सहन होत नाही आणि या सगळ्यांच्या मनात आजही राज ठाकरे शिवसेना प्रमुख आहेत असं सरळ त्यांनी स्पष्ट गोष्टी जनतेला सांगून दिल्या त्या चित्रपटाच्या माध्यमातून. अनेक ठिकाणी त्यांनी राज ठाकरेंचा उल्लेख केला आहे. अनेक ठिकाणी त्यांनी असं सांगितलं की एका ठाकरेला डावललं की जो या शिवसेना प्रमुखाचा हकदार होता आणि दुसऱ्यांच्या हातामध्ये या सगळ्या गोष्टी दिल्या. या सगळ्या गोष्टीची बोटं राज ठाकरेंकडे एकनाथ शिंदे अगदी निर्भीडपणे दाखवत आहेत. त्याच्यामुळं शिवसेना प्रमुख म्हणून राज ठाकरेच त्यांच्या मनात आहेत हे काही आता लपून राहिलेलं नाही आहे. आणि महाराष्ट्रालाही माहिती आहे, संपूर्ण जनतेला देखील माहिती आहे की बाळासाहेब ठाकरेंचा आवाज, बाळासाहेब ठाकरेंची जी काही छबी होती, बाळासाहेब ठाकरेंचा जो काही स्वाभिमान होता आणि जो काही झंझावात होता त्या सगळ्या गोष्टी राज ठाकरे घेऊन बाहेर पडले होते. त्याच्यामुळं प्रत्येकाच्या मनात पुढचा शिवसेना प्रमुख म्हणून राज ठाकरेंचं स्थान अजूनही प्रबळ आहे हे कोणालाही विसरून चालणार नाही आणि कोणी विसरणार देखील नाही आहे. आणि त्याच सगळ्या गोष्टी आता होत आहेत. पण राज ठाकरे या पदाला पुन्हा गवसणी घालतील का? त्यांची जे हक्काची गोष्ट होती ती घेण्यासाठी ते पुन्हा इथे येतील का हे पाहण्यासारखी गोष्ट आहे. कारण त्यांची संघटना त्यांनी काढली, ते करू शकतात आणि त्यांनी ते करावं. कारण हा जन्म पुन्हा नाही, हे शिवसेना प्रमुख पद पुन्हा येणे नाही अशा कित्येक संघटना जरी उभ्या राहिल्या तरी बाळासाहेबांनी काढलेली शिवसेना ही शिवसेना आहे. त्याला दुसऱ्या कोणीची जोड नाही आणि ठाकरे घराण्याशिवाय शिवसेनेचा प्रमुख कोणी शोभणार नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळं राज ठाकरेंनी याचा विचार केला पाहिजे, निश्चित केला पाहिजे आणि शिवसेना प्रमुख म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्राला बाळासाहेबांच्या सावलीसारखं मला असं वाटतं वाढवून महाराष्ट्राला आणि या संबंध देशाला हिंदुत्वाची पुन्हा एक हुंकार देण्याचं काम राज ठाकरेंनी निश्चित करावं एवढं मला तरी वैयक्तिक वाटतं. त्याच्यामुळं जे काही एकनाथ शिंदेना सांगायचं आहे, जे काही महाराष्ट्राला सांगायचं आहे, जे काही मला वैयक्तिक सांगायचं आहे की शिवसेना प्रमुख म्हणून राजसाहेब ठाकरे हीच व्यक्ती सगळ्यात महत्त्वाची आहे आणि हीच व्यक्ती खरी शिवसेना प्रमुख आहे. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल मला आवर्जून कळवा. आणि धर्मवीर 2 हा चित्रपट पाहिला नसेल निश्चित जाऊन पहा. अनेक प्रश्नांची उत्तरं याच्यामध्ये देताना मला असं वाटतं आपल्याला या चित्रपटामध्ये निश्चित मिळतील. आणि जे काही घडलं या 2-2.5-3 वर्षामध्ये जे काही नाट्यमय सगळ्या गोष्टी घडल्या त्याची उत्तरं आणि सडेतोड उत्तरं या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तुम्हाला काय वाटतं मला आवर्जून कळवा. भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत. तुर्तास धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.